डेली करंट अफेअर्स प्रश्न क्रमांक 1. सप्टेंबर 2025 मध्ये कोणत्या 2 पाणथळ जागांना रामसर स्थळे म्हणून अलीकडेच नियुक्त करण्यात आले आहे? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, गोकुळ जलाशय आणि उदयपूर झील. अधिकची माहिती. गोकुळ जलाशय बक्सर जिल्ह्यात 448 हेक्टर क्षेत्रावर पसरलेले आहे, तर उदयपूर झील पश्चिम चंपारण जिल्ह्यात 319 हेक्टर क्षेत्रावर पसरलेलं आहे. यात भर पडल्याने भारतात आता एकूण 93 रामसर स्थळे आहेत, जी देशभरात 13,60,719 हेक्टर क्षेत्रात व्यापतात. रामसर स्थळे ही त्यांच्या आंतरराष्ट्रीय पर्यावरणीय महत्त्वासाठी रामसर कन्व्हेन्शन अंतर्गत मान्यताप्राप्त पाण्यात जागा आहेत. रामसर कन्व्हेन्शन मुख्यालय स्वित्झर्लंडमधील ग्लॅंड येथे आहे आणि जागतिक स्तरावर पाणथळ जागांचे संवर्धन आणि शाश्वत वापर करण्याचे उद्दिष्ट आहे. प्रश्न 2. सप्टेंबर 2025 मध्ये कोणत्या बायोस्फिअर रिझर्व्हचा युनेस्को वर्ल्ड नेटवर्क ऑफ बायोस्फिअर रिझर्व्हमध्ये अलीकडेच समावेश करण्यात आला? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, कोल्ड डेझर्ट बायोस्फिअर रिझर्व्ह. लक्षात घ्या, पश्चिम हिमालयात सुमारे 7,770 चौरस किलोमीटर पसरलेल्या या जंगलात खडकाळ भूभाग, अल्पाईन कुरण आणि हिम बिबट्या आणि हिमालयन आयबेक्स सारखे दुर्मिळ वन्यजीव आढळतात. 2009 मध्ये प्रथम राष्ट्रीय बायोस्फिअर रिझर्व्ह म्हणून नियुक्त केलेले ते आता युनेस्कोच्या जागतिक नेटवर्कमधील भारताचे 13वे स्थान आहे. संरक्षित क्षेत्रांमध्ये पिन व्हॅली राष्ट्रीय उद्यान आणि किब्बर वन्यजीव अभयारण्य यांचा समावेश आहे. हे अभयारण्य संवर्धन आणि शाश्वत विकासाला प्रोत्साहन देत अंदाजे 12,000 रहिवाशांना आधार देते. यानंतर प्रश्न 3. दक्षिण कोरियातील ग्वांगझू येथे झालेल्या पॅरा वर्ल्ड आर्चरी चॅम्पियनशिप 2025 मध्ये भारताने एकूण किती पदके जिंकली, ज्यात शीतल देवी आणि तोमन कुमार यांनी ऐतिहासिक वैयक्तिक कंपाऊंड सुवर्ण पदकांचा समावेश आहे? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, 7 पदके. लक्षात घ्या, 18 वर्षीय शीतल देवी कंपाऊंड वैयक्तिक विभागात जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी पहिली महिला हात नसलेली धनुर्धारी ठरली. तिने तुर्कीच्या जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकाच्या ओझनूर क्यूर गिर्डीचा 146-143 असा पराभव केला. तोमन कुमारने पुरुषांच्या कंपाऊंड वैयक्तिक सुवर्णपदक जिंकले, जे शेवटच्या दिवशी शीतल देवीच्या ऐतिहासिक कामगिरीशी बरोबरी करते. यानंतर पुढील प्रश्न. 2025च्या सॅफ अंडर-17 स्पर्धेत कोलंबो येथे पेनल्टी शूटआउटमध्ये बांगलादेशला हरवल्यानंतर भारताने किती सॅफ अंडर-17 अजिंक्यपदे जिंकली आहेत? तर ती एकूण जिंकली आहे 7. अधिकची माहिती. भारताचे प्रशिक्षक बिबियानो फर्नांडिस यांचे हे 5वे सॅफ जेतेपद आहे, ज्यामध्ये अरुणाचल प्रदेशातील 19 वर्षाखालील अजिंक्यपद स्पर्धेनंतर 5 महिन्यात मिळालेले दुसरे जेतेपद समाविष्ट आहे. या विजयामुळे दक्षिण आशियाई युवा फुटबॉल स्पर्धांमध्ये भारताचे वर्चस्व आणखी मजबूत झाले आहे. यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 5. 94व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत BCCIचे नवीन अध्यक्ष म्हणून बिनविरोध कोणाची निवड झाली? तर ती झाली आहे मिथुन मन्हास यांची. लक्षात घ्या, ऑगस्ट 2025 मध्ये भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू रॉजर बेन्नी यांनी राजीनामा दिल्यापासून रिक्त झालेल्या अध्यक्षपदासाठी मिथुन मन्हास हे एकमेव दावेदार होते. ते 20 वर्ष देशांतर्गत क्रिकेट खेळले आहेत. 157 प्रथम श्रेणी सामने, 9,714 धावा, 130 लिस्ट ए सामने, 4,126 धावा आणि 91 T20 1170 धावांमध्ये त्यांनी भाग घेतला. पुढील प्रश्न. 2025 मध्ये सेवा 15व्या अंतर्गत 100हून अधिक देशांना व्यापून युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने परराष्ट्र मंत्रालयासोबत कोणत्या जागतिक उपक्रमाचे आयोजन केले? तर हा जो उपक्रम आहे तो आहे ऑप्शन बी, विकसित भारत रन. लक्षात घ्या, रन टू सर्व द नेशन या टॅगलाईन खाली ही धाव आयोजित करण्यात आली होती आणि त्यात जागतिक स्तरावर प्रतिष्ठित आणि सुलभ ठिकाणी 3 ते 5 किलोमीटर सामुदायिक धावांचा समावेश होता. पुढील प्रश्न. उद्योजक आणि त्यांना उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी 9 ते 16 ऑक्टोबर 2025 या कालावधीत उत्तर प्रदेशातील किती जिल्ह्यांमध्ये 8 दिवसांचे व्यापार प्रदर्शन आयोजित केले जाईल? योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, 75. लक्षात घ्या, खाद्य आणि ग्रामोद्योग मंत्री राकेश सचन यांनी ग्रेटर नोएडा येथील UPITS येथे खादी फॉर नेशन, खादी फॉर फॅशन या विषयावरील चर्चासत्र या विस्ताराची घोषणा केली. या व्यापार प्रदर्शनांमध्ये खादी, वस्त्रोद्योग आणि ODOP-सह विविध क्षेत्रातील उद्योगांना मोफत स्टॉल्स उपलब्ध करून दिले जातील, जेणेकरून उत्पादनांचा व्यापक स्तरावर प्रचार करता येईल.
यानंतर पुढील प्रश्न, विधानसभा निवडणुकीपूर्वी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी गोपाळगंज आणि वैशाली जिल्ह्यात सुरू केलेल्या विकास प्रकल्पांचे एकूण मूल्य किती आहेत? तर ते मूल्य आहे ऑप्शन क्रमांक ए 2330 कोटी रुपये. लक्षात घ्या, गोपाळगंज प्रकल्प 1585.59 कोटी रुपये, ज्यामध्ये 1255.85 कोटी रुपयांच्या 124 पायाभरणी योजना आणि 289 कोटी रुपयांचे 61 उद्घाटन प्रकल्पांचा समावेश आहे. तर अशा पद्धतीने एकूण 8 प्रश्न बघितले. तुमच्यासाठी होमवर्क आहे, वस्तू आणि सेवा कर अपील न्यायाधिकरण कोठे सुरू करण्यात आले? मुंबई, नवी दिल्ली, बेंगळुरू की चेन्नई? या प्रश्नाचं उत्तर कमेंट करा. या प्रश्नाचं उत्तर आपण रात्री 10 वाजता व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत. त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा, जेणेकरून नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन आपल्याला भेटेल. तसेच आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि दैनंदिन चालू घडामोडी अपडेटसाठी हा QR कोड स्कॅन करून व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा आहे. थँक्यू.